नक्कीच या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची आहे. ऑफिशियल्स आपण पाहतोय मैदानाचा ताबा घेत असताना आणि येस सामन्याला सुरुवात होत असताना एका बाजूला ऐरावत संघ तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर महाजन यांचा संघ. पहिला चेंडू डॉक्टर सुमित, पहिला चेंडू नक्कीच वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येत एकनी भर पडत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. संघाचा श्री गणेश एक या धावसंख्येने नक्कीच होतोय. दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच पुन्हा एकदा सर्व क्रिकेट प्रेमींचं सहर्ष स्वागत. आपण एनक्रिकच्या माध्यमातून थेट यूट्यूबवर नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता आणि दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला डीजे आकाशच्या माध्यमातून देखील लाईव्ह मनोरंजन पाहायला मिळेल. तर चांगली दुपारच्या सत्रामध्ये मॅच रंगण्याची अपेक्षा असेल, कारण आता मात्र सेकंड राऊंड मध्ये सगळेवर मातबगर संघ सर्व एकाच कॅलिबरचे संघ आहेत. क्षमता आहे सर्व संघांमध्ये ट्रॉफीकडे उंच नजर करून पाहण्याची, पण कशा प्रकारे या ठिकाणी खेळ सिद्ध करतील नक्कीच हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. या ठिकाणी हेल्दोके विकेट, फलंदाज झालाय बाद. हा लागतोय अजून एक धक्का. प्रथम फलंदाज नक्कीच या ठिकाणी डॉक्टर महाजन यांच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर आपण कैलास यांना पाहतोय. डॉक्टर कैलास मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच पंचांचा इशारा लीड आला, थोडासा वाईटचा वेळ घेतला आणि नक्कीच सांगत असताना
या अतिरिक्त धावसंख्येत नक्कीच भर पडेल. संघाची धावसंख्या या ठिकाणी नक्कीच आपल्याला 3 रन पाहायला मिळेल. चार धावा. अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मागे आहेत. लॉंग ऑन वरून लॉंग ऑफ ला येतील. तत्पूर्वी 2 धावेचा मायनस. डायरेक्ट हिट असेल. फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल. वॉट कुठेतरी गेम चेंजिंग मुवमेंट या ठिकाणी ठरत असताना पाहायला मिळते. कुठेतरी 2 धावेचा प्रयत्न करत असताना डायरेक्ट हिटनी फलंदाजाला सरळ माघारी परतावं लागलं. डॉक्टर टी.के. पाटील डॉक्टर टी.के. पाटील कायमस्वरूपी घातक ठरणारे समोरच्या विरुद्ध टीमला. मागच्या वर्षी आम्हाला त्यांच्यामुळे माघार घ्यावे लागले, म्हणजे आम्ही हरलो त्यांच्यामुळे. हां, पण आमचं टी.के. पाटील हे खानदेशातले एकमेव असे हिरे तारे आहेत की ते काही करू शकतात. रत्न. कृपया जेवणाचं कोणी बाकी असेल तर शेवटचा ताट राहिलेला आहे, कृपया त्यांनी आनंदाचा घास खावावा अशी आपल्या असोसिएशन मार्फत रिक्वेस्ट. कृपया ज्याचंही जेवण बाकी असेल त्याने जेवणाकडे प्रस्थान व्हावं आणि बिर्याणी संपवावी लवकर. चांगला असा सुंदर अशी बॉलिंग डॉक्टर दळवींची. खरंच आजचा दिवस म्हणजे आमच्या डॉक्टर असोसिएशन तर्फे आपणा सगळ्यांना कॉमेंट्री, अंपायरिंग खरोखर उत्कृष्ट. आज तुमचा प्रत्येक गोष्टीत छान असं योगदान मिळालं, त्याबद्दल तुमचा धन्यवाद. सुंदर अशी बॉलिंग करताना अरे वा वा वा, डॉक्टर दळवींची आज महाजन टीमला आज हरवणे
छोटा खेळाडू खेळतोय, तर कर्णधाराचं किंवा मोठ्या खेळाडूचं काम आहे की त्यांनी सेफ्टी गार्ड वगैरे घातलंय की नाही पाहणं. वळूया मॅचकडे. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पुन्हा एकदा ध्रुवला पाहतोय. गोलंदाजीमध्ये नक्कीच दमखम दाखवला, फलंदाजीमध्ये काय करतात नक्कीच पाहावं लागेल. समोर सुमित शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना पहिल्या षटकातील. कव्हरच्या दिशेमध्ये फटका खेळला होता, पण डॉट चेंडूची सांगता नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 6 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि या ठिकाणी फारच चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी सुमितच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि तदनंतर इथून ओव्हरला कॅपिटलाइज करायचं असेल तर पहिल्या बॉलपासून मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. सुमेधला पाहतोय आणि आपण जर पाहिलं तर आता फील्ड रिस्ट्रिक्शन्स मात्र खुल्या झाल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. दुसऱ्या षटकाकडे वळत असताना पहिला चेंडू मार्गस्थ. फुलटॉस आहे, सरळ डाऊन द ग्राउंड करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत, लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल, ते म्हणजे 7 या आकड्यावरती. अजूनही एखाद मोठा फटका आलेला नाहीये. जर आपण विचार करतोय प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या डॉक्टर महाजन्स या संघाचा, बॅटची कडा लागली आहे का, पंचांकडे अपील केली जात नाहीये, नसावी. तर डॉट चेंडूची सांगता नक्कीच दोन धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल का. एकच धाव असेल. एका धावेच्या साह्याने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावेल 8 या आकड्यावरती. नक्कीच 4 षटकांचे सर्व सामने नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. दुपारच्या सत्रामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा नक्कीच पाहणं गमतीशीर देखील असेल. डॉट चेंडूची सांगता 1 धाव, तदनंतर डॉट, तदनंतर परत 1 धाव आणि तदनंतर डॉट. तर इथे असं समीकरण कुठेतरी पाहायला मिळतंय. 8 धावा धावफलकावरती 4 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी नक्की शिल्लक असेल. सुमित गोलंदाजी ट्रॅकवर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत, ऋतुराजला आपण पाहिलं, उचलतील, फेकतील, तोपर्यंत नक्कीच 2 धावा. थोडासा लेझी थ्रो आपल्याला पाहायला मिळाला, थोडासा क्विकर थ्रो आपल्याला पाहायला मिळाला असता. क्विक रिलीज जर पॉइंट आपल्याला पाहायला मिळाला असता तर कुठेतरी इथे धावचीची संधी निर्माण करण्याची शक्यता मात्र नक्की होती. 2 धावा एकवटल्या गेल्यात. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. आता मात्र लाईन पाहावी लागेल. येस नोचा इशारा आलाय, फ्री हिटचा इशारा तदनंतर तसाच मागोमाग येईल आणि फ्रीबी असेल बॅट्समन साठी. इथे कुठेतरी मोठा फटका जर आला तर सामन्याला कुठेतरी एक गती निर्माण करू देण्यास, स्कोरबोर्डला संजीवनी देण्याचं काम नक्कीच या ठिकाणी करेल तो फटका. पाहिजे येणार आहे की वाट पाहावी लागेल. मोठा फटका तर खेळलाय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तर बॉल पर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत. टॉप एजचा साह्याने हा येतोय नशिबाचा. हे सत्र समाप्त झाल्यानंतर टॉस साठी यायचंय. टॉस का बॉस मध्ये तुम्हाला एक कॉल असेल तदनंतर अजून एकदा, आणि हे सत्र समाप्त झाल्यानंतर मात्र नक्कीच टॉस साठी यायचं. इन बिटवीन तुमचा देखील टॉस केला जाईल. वैभवला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉसचा फटका, लाजवाब स्ट्रोक,
ध्रुवच्या बॅट मधून हा येतोय दर्जेदार फटका. चांगला फटका. अजून एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न मात्र आता कुठेतरी पाहायला मिळाला. एक धाव. चांगलं सेन्सिबल क्रिकेट. चौकार आल्यानंतर सिंगल एक धाव घेण्यामध्ये यश संपादित झाला. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी एनर्जी निर्माण केली जाते या चौक्यानंतर. ही ओव्हर मोठी कॅपिटलाइज करावी लागेल. हा देखील फुलटॉस आहे. फुलटॉस मात्र या ठिकाणी मिस केला जातोय. कुठेतरी कॅपिटलाइज करायचं होतं या ओव्हरला, कारण पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर तुम्हाला डबल डिजिट्स मध्ये कमीत कमी ती ओव्हर न्यावी लागेल जर प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने विचार केला तर. एक धाव एकवटण्यामध्ये यश संपादित झाला. संघाची धाव गतीचा जर आपण विचार केला तर धावफलकावरती शुभ आकडा 21 धावा नक्कीच या ठिकाणी नोंदवल्या जातात. पुन्हा एकदा एकच धावेचा फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. 22 या आकड्यावरती 22 रन्स स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी पहिल्या षटकामध्ये गडी गमावल्यानंतर नक्कीच चांगली पार्टनरशिप करण्यात येते. हा फटका चांगला आहे. गॅप आहे का? क्षेत्ररक्षक आहेत ऋतुराज. नक्कीच एक धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार करतोय. धावफलकावरती 23 धावांची नोंद या ठिकाणी नोंदवली जाते. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालाय. 18 चेंडू 23 धावांची नोंद. उर्वरित इथून पुढे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि या 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा एकवटण्याचा प्रयत्न कमीत कमी 35 पर्यंत 35 ते 36 पर्यंत धावा एकवटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे. एक फायटिंग टोटल म्हणता येईल. त्यानंतर कॅपशॉट सिलेक्शन त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतं. एकच धाव 24 धावा धावफलकावरती. ध्रुवसाठी पुढचा चेंडू वाईड आलाय. नक्कीच अतिरिक्त धावसंख्येत 1 मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि सिंगल डबलला महत्व जरी दिलं तरी पण चालेल. 2 मोठे फटके आले तर मात्र सामन्याला कलाटणी देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. पण अद्याप धावफलकाची स्थगिती मात्र होत असताना पाहायला मिळते. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज त्या ठिकाणी नक्कीच बाद होईल. येस वेल कॅच. इझी ॲज यू लाईक.
नक्कीच पाहायला मिळते. चांगली बॅटिंग ध्रुवच्या माध्यमातून नक्कीच डगआउट मधून टाळ्या वाजल्या पाहिजेत त्याच्यासाठी देखील. आणि हे दोघे विकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळते ध्रुवच्या स्वरूपामध्ये. इट विकेट फलंदाज झालाय बाद. बॉल देखील असेल काउंट. येस टीचर. त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून असं वाटतं की येणारे पुढचे 6 षटकार लागण्याचे चान्सेस आहेत. बघा याला म्हणतात बॅटिंग आणि रनांचा डोंगर असणारे डॉक्टर कोल्हे. बॅटला बॉल न लागता सुद्धा रनांचा डोंगर सर करणारे. नेक्स्ट मॅच टॉस करण्यासाठी कॉइन कॉइन आहे. कॉइन बाळा आहे रे सर. कॉइन कोणाकडे सर? इथेच कुठे? नो बॉल. नोचा इशारा आलाय. फ्री हिट असेल आणि या चेंडूवरती नक्कीच मोठा हल्ला चढवावा लागेल. फ्री बी नक्कीच फ्री हिट वर धावू शकले असते. बोल्ड आहे. बोल्ड नाही आहे ऍक्च्युली. फ्री हिट आहे. एक चेंडू अजूनही बाकी असेल. जर या चेंडूवर धावले असते तर नक्कीच धाव देखील काउंट झाली असती. धावफलकाचा जर आपण विचार केला तर धावफलकावरती फक्त आणि फक्त 26 धावा या ठिकाणी नोंदवल्या जातात. एकदम जबरदस्त शॉट होता. उर्वरित शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. 30 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील करावा लागेल. कदाचित अजून 6 चेंडू शिल्लक असते तर आज रनांचा डोंगर चढला असता. महाजन सरांच्या टीमने 26 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 27 धावांचं इथून पुढे आव्हान असेल आणि या 27 धावा कशा प्रकारे चेस केला जातील येणारी वेळ सांगेल की लो स्कोरिंग थ्रिलर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल का की सहजरित्या या धावा चेस केल्या जातील प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने. नक्कीच थोड्याच वेळात आपल्याला समजेल. 27 धावांचं टार्गेट सेट केलं गेला. असलेल्या मॅच मध्ये या ठिकाणी 26 धावांचा या ठिकाणी डोंगर म्हणता येणार नाही पण एक मनोरमा सजवण्याचा प्रयत्न जो केलाय. रन बॉल इक्वेशन आहे. जवळपास जास्त मोठं आव्हान नाही आहे पण कुठेतरी सुरुवातीला 2 ते 3 विकेट मात्र जर पडल्या तर कुठेतरी अडचणीत सापडू शकतो प्रतिस्पर्धी संघ. पण सुरुवातीला 1-2 मोठे फटके आणि सामन्याचं पारड बदलू शकतात. नक्कीच हे पाहणं तितकंच गरजेचं असेल.
संघ डॉक्टर महाजन यांचा संघ मागच्या सामन्यामध्ये विजय होऊन या सेकंड राऊंड मध्ये नक्कीच त्यांनी पदार्पण केलं. हे सर्व संघ मात्र विजय होऊन आले. त्यानंतर आपल्याला एक बिग फाईट मॅच देखील पाहायला मिळणार आहे. ट्रू हिल विपक्ष नक्कीच ट्रू हिल आणि मॅक्सकेअर मध्ये नंतरची लढत आपल्याला पाहायला मिळेल. यस व्हाईटचा नोचा इशारा आलाय पंचांच्या बाजूनी. फ्री हिट पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी नो बॉल आणि फ्री हिट. चांगला फटका गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ऋतुराज सुखरूप परे मैदानाच्या आतमध्ये पॉपिंग क्रीज मध्ये एंटर नक्कीच होईल. ಋತುರಾಜ್ ಮ್ಯಾಚ್ ಫಿನಿಶ್ ಮಾಡ್ಬೇಕಾ ಔಟ್ ಆಗ್ಬೇಡ. पुन्हा एकदा गोलंदाज यार अलगरेदा चेंडू खेळून काढलाय. बाउंड्री लाईनच्या लगत चेंडू जातोय. सीमा रेषा पार धावा मिळत आहेत. अडवला जाईल का चेंडू. यस अडवला जातोय. पूर्ण जिद्दोजय तिसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो चांगला असता तर निलेशला विकेट गमवावी लागते. फलंदाज या ठिकाणी सेफ. 3 धावा या ठिकाणी एकवटला जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच म्हणावं लागेल आणि फिल्डिंग देखील तितकीच चांगली. आपल्या संघासाठी 1 धाव वाचवली. चांगल्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळालं. ऋतुराज आणि निलेशची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॉलरच्या नाकामध्ये या ठिकाणी दम बसून ठेवलाय. कारण आपण जर विचार केला तर तब्बल 10 धावा या ठिकाणी एकवटल्या गेल्यात. 18 धावा अजूनही पाहिजे असतील. आता मात्र वाईटचा इशारा आलाय. पंचांचे हात खुले झालेत. 11 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा वाईटचा इशारा आलाय. सोनी आमचा धोनी ग.
एक गजा. दारू का तुला दारू हा दारू का तुला दारू हा स्कोर 17. 1 ओव्हर 17 रन. 18 बॉल 11 रन. ऋतुराज लेग स्पिन हाकताना लेट आडा लेग स्पिन बॉल लेट आडवले का रिवर्स ओडी. ध्रुवला पाहतोय गोलंदाजी ट्रॅक पर. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक आवाक्याच्या बाहेर. चेंडू मात्र निघून चाललाय. 1 बाउन्स वरती चौकार. मात्र या ठिकाणी ऋतुराज देत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक डाव 6 धावा इथून पुढे जर बनवल्या 1 हिट अवे फ्रॉम द विन असेल. कारण इथे जर मोठा फटका आला षटकाराच्या दिशेने मात्र कुठेतरी सामना या ठिकाणी फिनिश होऊ शकतो. वाटलं नव्हतं की एवढा सामना लवकर फिनिश होईल पण पहिली ओव्हर काहीतरी महाग आपल्याला पाहायला मिळाली. 17 धावा तब्बल त्या ठिकाणी खर्च केल्यात. आता देखील नोचा इशारा आलाय म्हणजे फ्री हिट असेल. फ्री हिट वरती मोठा फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. येस फ्री बी. ये सब क्या देखना पड़ रहा है. ये बाबूराव हलकेरीते चेंडू खेळून काढलाय. एक धाव नक्कीच मिळेल. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. 3 धावांची अजूनही गरज असेल. वन साइडेड मुकाबला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय कारण स्कोरच तेवढा झाला नव्हता आणि त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 17 धावा त्या ठिकाणी नक्कीच एकवटल्या गेल्या होत्या आणि ये बाबूराव का स्टाईल आहे. पहिल्या षटकामध्ये जर गेला तर 10 बॉल फेकण्यात आले आणि 17 धावा त्या ठिकाणी खर्च करण्यात आल्या. पाहतोय 3 धावांची गरज आहे. ऋतुराज स्ट्राईक वरती असेल
विचार केला तर लवकर मॅच संपू शकतो एक बॉल मध्ये देखील, आणि सेफ विचार केला तर मात्र 3 चेंडू देखील घेतले जाऊ शकतात. पाहायचं बसून खेळण्याचा प्रयत्न. संघ या ठिकाणी विजयी होतोय आणि पराभूताचा सामना करावा